लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. नाशिक शहरात सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या पार्श्वभूमीवर अवजड वाहनांना प्रवेशबंदी. द्वारका अंडरपास बांधकामामुळे वाहतूक मार्गात मोठे बदल, 3 महिने निर्बंध लागू. बातमी नाशिक येथून. नाशिक शहरात येत्या सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या द्वारका चौक येथील अंडरपास बांधकाम कामामुळे शहरातील वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहावी यासाठी नाशिक शहर पोलीस प्रशासनाने अवजड वाहनांवर महत्त्वाचे निर्बंध लागू केले आहेत. पोलीस उपायुक्त मुख्यालय नाशिक शहर यांच्या आदेशानुसार अवजड वाहने, खासगी प्रवासी बसेस, एसटी बसेस व सिटी लिंक बसेस यांना द्वारका चौक परिसरात पुढील 3 महिन्यांसाठी प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. या निर्णयामुळे शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यास तसेच अपघातांचे प्रमाण कमी करण्यास मदत होणार आहे. द्वारका चौक येथे सुरू असलेल्या अंडरपास बांधकामामुळे रस्ता अरुंद झाल्याने वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे नाशिक शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि वाहतूक नियमनासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पर्यायी मार्ग निश्चित. अवजड वाहनांसाठी नाशिक, मुंबई, नाशिक, पुणे व इतर प्रमुख मार्गांवर जाण्यासाठी वेगवेगळे पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. संबंधित मार्गांवर फलक लावण्यात येणार असून वाहन चालकांनी पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांना सहकार्याचे आवाहन. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. नागरिकांनी व वाहन चालकांनी संयम राखून निश्चित केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन नाशिक शहर पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.